या यश, अरे काय घरभर पोस्टर्स लावतोयस? सुप्रिया, तू या बेबीकडे कायम बघत राहा, म्हणजे की नाही आपल्याला सुद्धा असंच होईल. असं मॉम म्हणते. आता बास ना. तसं असेल तर मी सतत तुझ्याकडेच पाहत राहीन. रिअली? तुला काय वाटतं, तू अशी बघत राहशील आणि मी नुसता बघून देईन? सुप्रे, आत्या इकडे बाहेर ये. ये इकडे ये. चल चल तर ये. काय करतेस तू? चल ये इकडं. आत्या ऐक, आजपासनं तू माझ्या पाशीने जायचं. चल. का? अग 7वा लागलाय ना तुला आता. मग मग काय, बाळाला हिसके हादरे धक्के नगद आता. आत्या तर काय, पुरुषाची जातच मेली कोडगी ग. बाई दिसली का एकच. त्या तुझ्या सासरची माणसं म्हणजे पायांसारख्या बाया त्या अंगचटीला जातात कुणाच्या बी. तिथं बापे काय असतील, तुतडेच्या तुतडे. आत्या, तुम्ही यात पडू नका, या आमच्या बायांच्या गोष्टी आहेत. अरे वा, गोष्ट सांगते आत्या. हा, अहो बिरबल हिसाबाचा कसला वारसा चालवत आहे कळू द्या तरी आम्हाला. काय सांगती, सांगा. मोराची सांगती. काय असतंय ना, लांडोर माझावर आली ना का मोर लागतोय नाचाया पिसारा फुलवून थुई 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 थुई. का तर लांडोरीनं त्याला जवळ घ्यावं म्हणून. म्हणजे मोराला जवळ येऊ द्यायचं का नाही हे ठरवतं कोण, तर लांडोर. पण एकदा का ती गरबा राहिली ना का मोराला अजिबात जवळ फिरकू देत नाही. का, कारण आता ती फक्त आई असती, पोटातला गर्भ जपणारी. जनावर माणसांपेक्षा लय शहाणी असतात हो. मादी गरबा राहिली ना का ती एकांतवासात जाती न पिल्ल झाल्यावरच परत येते. आणि मग मोर पुन्हा पिसारा फुलवून नाचायला लागतो. आत्या शी. सुप्रे, शी. जयंत, तर असा प्रकार आहे. तर मला वाटतं यश, तू सरळ नोकरी सोडावीस आणि आपला बिझनेस बघावा. म्हणजे आपण सगळेच मुंबईला जाऊ आणि हा प्रश्न कायमचा मिटेल. अरे पण आपण का सांभाळतो या बाईला एवढं? म्हणजे यशनी नोकरी करायची का सोडायची आता आत्या ठरवणार. कोण आहे एवढी बाई, कोण लागून गेली? 4 इयत्ता शिकलेली, नवऱ्याने टाकलेली एक आचरट तोंडाळ बाई. काही नाही रे जयंत, आपला समजूतदारपणा नडत गेलाय आपल्याला. त्याचाच ती जास्त फायदा घेते. आणि कालचा प्रकार म्हणजे कहर लिमिट. अरे कुणाच्याही पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही इतका इंटरफिअरन्स कसा करू शकता? डिस्गस्टिंग. सुप्रिया, सुप्रिया पायऱ्या जपून उतर ग. आत्या आत्या, काय ग सोने? चल सामान बांध आणि तयार हो. आपण आत्ताच्या आत्ता केतकावळीला परत चाललोय. हा मग चल की, नाहीतर येतं रोजची खिटखिट. चल दोघी बी जाऊ. तुला सोडून मी परत येणार आहे. इथे कोणालाही नकोयस तू. बाकीच्यांचं जाऊ दे ग, तू तुझं बोल. आत्या, तू तयार झालीस की सांग, मग आपण निघूया. बर बर बर. पोरीची ढाल केलीत काय वार करताना? या बघा, मी आहे ही अशी आहे. आत एक बाहेर एक असलं काय नसतंय आमचं. मनात आलं ते सांगून टाकलं.
न सांगताना कुणाची ढाल नाही केली कवा. लाज वाटते आमची. हा मग तसं सरळ सांगायचं, धारिष्ट तरी दाखवा. आम्हाला बी वाटते तुमची लाज, पण सोयरीक म्हणलं ना अख्ख्या पंचक्रोशीत मिरवलं तुम्हाला. न तुम्हा शहरातल्या लोकांना वाटतंय अकलेचा मागता काय तो तुम्हालाच. आम्ही नुसतेच शेणाची. अहो हजारो वर्षांचं ज्ञान परंपरा आपल्याच घरात असताना कोण विंग्रजी माकडं काय बकबक करतात ते खरकटाची वडण्यातच आनंद तुम्हाला. तुम्ही काय मला सांगता सुधरा म्हणून, मीच सांगते तुम्हाला जरा सुधरा. आत्या वा, करेक्ट, अप्रतिम. किती बरोबर बोललात तुम्ही, पटलं मला. आणि आता तर काय तुम्ही बोललात म्हटल्यावर प्रश्नच नाही. कोमल, अरे खरं सांगतेय, विश्वास नाही बसत आहे. एक मिनिट हे बघ, हा फोटो आहे ना बाळाचा, नको आपल्याला, फाडून टाकूया. नो प्रॉब्लेम. करेक्ट. आता इथं फोटो येणार मारुतीरायाचा, आणि सुप्रिया बाळ कसं होणार मारुतीरायावानी. करेक्ट. खुश. व्हाट इज दिस नॉनसेंस. हटाओ इसको, नहीं चाहिए अमेरिकन फूड, कुछ नहीं चाहिए. निकाल के फेंक दो, नहीं चाहिए एक्सरसाइज के बुक्स. हाँ, आता इथे येणार फक्त निळ्या दुर्वा, चाटण आणि कोंड्याची भाकरी. वाव, काय लुक येईल माझ्या टेबलला. आता बाई, यू आर राईट. कशाला खरकट चिवडत राहायचं. कोमल, आता आत्याबाई जे सांगतील तेवढंच मी ऐकणार. सुधारा. करेक्ट. आता ग्रहणात बाहेर पडायचं नाही. व्हॉट अ रिलीफ फॉर यू सुप्रिया. तुझी बिचारीची उगीच ओढाताण होत होती ना. हा, आणि आत्याबाई 7व्या महिन्यात काय करतात ते, डोहाळं जेवण करायचं ना. करायचं. डन. हा, आणि मालाला बोलवायचं नाही. फुल्ली मॉलवर फुल्ली. आफ्टर ऑल तुमची इतक्या वर्षाची परंपरा, तुमचं 1000 वर्षाचं ज्ञान, तुमची प्रथा. ओ, दॅट रिमाइंड्स मी. परंपरा. आत्याबाई, मला एक क्वेरी आहे, एक शंका आहे. या तुमच्या परंपरेप्रमाणे मूल होत नसलेल्या बाईची, आय मीन वांझोट्या बाईची, गर्भाशयीवर सावली सुद्धा पडू देत नाहीत ना हो. चल दादा, आपल्या हिश्श्याच्या हितल्या कन्या संपल्या आता. अरे रागावले नाही मी, न रागावणार कुणावर. पण म्हणलं आपल्याच लेकरापायी ईशाची परीक्षा न ग बाबा. माझी सावली न ग इथं. चल तू. मुंगी व्याली शिंगी झाली. दूध तिचे किती, 12 रांजण भरून गेले, 17 हत्ती प्याले. तशातली गत झाली. काय जयंतराव, तुमच्या पायावर फेटा ठेवला होता त्या दिवशी. असं नव्हतं वाटलं की आपली अशी पुन्हा भेट होईल. जाऊ दे, मी घेऊन जातो हिला. पोरांना सुखानं संसार करू दे. झालं गेलं इसरून जा. चल ग. मिस्टर तुपे, एक्झॅक्टली काय काय विसरायचं. हेटा, मापट आणि रिसेप्शनचं तर सगळंच विसरायचं ना. जयंतराव, याद्या समध्यांकडेच असतात हो. खऱ्या खोट्या, अर्ध्या कच्च्या. पण त्या खिशात असतात तोवरच गंमत. माफी मागतो तुमची. चलतो. दादा, का पडता घेता नेहमी. पहिल्यापासून हेच विचारते मी तुम्हाला. आणि आम्ही पुन्हा तुला तेच सांगू. तुझ्या सुखापुढं, तुझ्या संसारापुढं मानपान नाही, नमतं घ्यायचं. कच्च्या दिलाचं म्हणून नाही, मनानं मोठं म्हणून. कुणाची चूक, काय चूक. सगळी माझी चूक आहे. मीच विचार करून करायला हवं होतं सगळं. सगळं म्हणजे लग्नच ना. देन एंड द मॅरेज. मोडून टाक. शहरात सर्रास होतात अशा गोष्टी. 8-15 दिवसात मिळतात घटस्फोट. मॉम, व्हॉट आर यू सेइंग. काय बोलतेस तू. अरे आपल्या सगळ्यांच्याच हितासाठी सांगतेय.
कबुतराची जोड कबुतराशी, ससाण्याची जोड ससाण्याशी. गावातलेच आहात, गावातलीच एखादी चांगली जोडी बघा. मॉम, दिस इज रिडिक्युलस. आय एम सिक ऑफ दिस. यश, यश थांब रे. सुप्रिया, धावू नका, धावू नका, थांब. दादा, दादा सांग तिला, थांब पोरी. यश, मला कळलं नाही की तुझं काय म्हणणं आहे. सुप्रिया, प्रिया. जयंतराव, मी आता सुप्रियाला घेऊन जातो. मी 3-4 दिवसांनी परत येईन. तोपर्यंत सगळ्यांची डोकी थंड झाली असतील. आपण याच्यावर निवांतपणे बोलू. हा, नमस्कार. अहो, एक मिनिट मिस्टर तुपे. कोमल, हा तुमचा पांडुरंग. हा या घरात आल्यापासून या घराची शांतता गेली. घेऊन जा याला पण तुमच्या मुलीबरोबर. पोरीचा संसार वाचवायचाय म्हणून, नाहीतर. जयंतराव, या जगामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. वर्दीतला पोलीस दिसला की सगळेच जण त्याला सलाम करतात. आम्ही करतो ना, आम्ही सलाम करतो. पण आम्ही सलाम करतो ते वर्दीच्या आतल्या माणसाला. तुम्ही फक्त वर्दीला सलाम करणारे लोक. हे धोतर, ही टोपी, अभिमान आहे आम्हाला त्याचा. आम्हाला अभिमान आहे, कारण गांधी बाबांच्या नावाची टोपी आहे. अरे, ज्या मातीमध्ये विठोबाचं नाव घेत नामा लोळला, तुका खेळला, ती माती आम्ही अबीर बुक्यासारखी कपाळी मिरवतो. तुम्ही देव माना अथवा न माना, अरे पण ज्या विठोबाच्या पायावर माऊलीनी मस्तक टेकलं, त्या विठोबाच्या पायावर नतमस्तक होताना डोळे जर नाही पाणवले ना, तर ती या मातीची औलाद नाही असं समजा. चल सुप्रिया. नाही दादा. यश, सुप्रिया चल, मी तुझी वाट बघतोय. दादा. यश, सुप्रिया, अगं सुप्रिया, सुप्रिया, हळू. यश, सुप्रिया, ऐक माझं. यश. सुप्रिया, सुप्रिया.